तुम्ही सांगा या दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बाबा? ही जोडी आमचं फार मोठं नशीब बघायला म्हणायचं, यानंतर आम्हाला बघायला मिळालं. त्यांच्याकडे कसलीच तक्रार नाही आहे आणि हा केवळ स्वतः जो ग्रुप आहे तो खूप आपुलकीने जिव्हाळ्याने देतात. ही परंपरा यांची अशाच चालावी असे मी देवाकडे प्रार्थना करतो. व्हेरी गुड. दोघेही खूप छान आहेत, चांगले मिळून मिसळून सगळ्यांशी राहतात. मम्मी खूप मस्त आहे, पप्पा पण जे मी सांगते तसं करतात, म्हणजे ते मला सगळं आणून देतात. हो ना, खूप चांगले आहेत ना. हो. व्हेरी गुड. जोडी म्हटलं तर फार छान. कुंदाबद्दल का प्रश्नच नाही, अख्खं घर सांभाळलं जातं. आमच्यामध्ये सगळ्यात लहान असूनसुद्धा म्हणजे चांगलेच मोठ्यांसारखे डिसिजन घेताना पण मदत मिळते. आणि घराचा जो एकोपा टिकला आहे ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट ह्या सगळ्या तिन्ही ज्या सुना आहेत, म्हणजे यांच्या सुना म्हणजे माझी मिसेस आहे, संजयची मिसेस आहे, कुंदा आहे, यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीला श्रेय तिघींमध्ये तिला पण द्यावंच लागतं. आज माझ्या दोन्ही वहिनी नाही आहेत, कारण की मोठी वहिनी आमची दुबईला असते आणि सेकंड नंबर जो हा माझा सेकंड नंबर भाऊ त्याची मिसेस आजारी आहे, त्यामुळे दोन्ही वहिनींना मी मिस करतोय. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे की दोघे खूप मेहनत करणारे आहेत आणि दोघेही स्मार्ट आहेत प्रत्येक बाबतीत. हे सगळं व्यवस्थित आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? क्षमा मागायची आहे तर मी आईंची मागेन, की कधी चुकून वगैरे आई अण्णांची दोघांची कधी चुकून वगैरे तोंडातून काही निघालं असेल किंवा त्यांना इनडायरेक्टली काही हर्ट केलं असेल तर आय एम रिअली सॉरी. आणि थँकफुल बोलायचं असेल तर माझ्या मम्मीला बोलेल, कारण माझे पप्पा खूप लवकर ऑफ झाले आणि तिने मला आणि माझ्या भावाला खूप छानपैकी सांभाळलं, चांगले संस्कार दिले. ॲक्च्युली मला इरिटेट व्हायचं, ती जेव्हा मला रेस्ट्रिक्शन द्यायची ना, हे नाही करायचं तिथे नाही जायचं, त्यावेळेला मला खूप चीड वाटायची, म्हणजे किती चिडचिड करते. पण जेव्हा मला मुलगी झाली त्यावेळी मला खरंच कळलं की तिने हे का केलं माझ्यासाठी, आणि आज ते मी माझ्या मुलीसाठी नक्की यूज करेन. तर आय एम रिअली थँकफुल टू हर. आणि तुम्ही? मला थँक्यू म्हणायचं तर म्हणजे दादापासूनच आहे, बाबा पण आहेत, कारण की लग्नाला दादाने सगळ्यात पहिला मला होकार दिला होता. आणि थँक्यू म्हणजे सगळ्या माझ्या पूर्ण फॅमिलीलाच, कारण की ते समजून घेतात आणि काही असेल तर म्हणजे मी ऑलवेज एक झाडाच्या फांदीप्रमाणे सगळ्यांना एकत्र व्हायचा प्रयत्न करतो आणि त्यांचं मला सहकार्य मिळतं. त्यामुळे सगळ्यांनाच मी थँक्यू म्हणेन. सॉरी म्हणायचं असेल तर फक्त मी आईलाच म्हणू शकतो, कारण की आईच्या मनात होतं की आपल्या समाजातली मुलगीची लग्न करावं आणि ती मी इच्छा तिची पूर्ण नाही करू शकलो, याबद्दल मी तिची क्षमा मारेन. पण आता आई खुश आहे सुनेवरती. हो. बरं, आता थोडीशी धावपळ करायची. अच्छा. हां, हो.